RCC सुरुवातीला रेणुका केमिस्ट्री क्लासेस नावाने ओळख असलेल्या लातूरमधल्या या कोचिंग सेंटरची ओळख RCC म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटर अशी बनली। कारण संचालक असलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची शिकवण्याची शैली, त्यांची मुलांना आवडणारी देहबोली आणि क्लासचं यश पाहून प्रचंड मोठं नाव होत गेलं आणि मग केमिस्ट्री सोबतच बायोलॉजी आणि फिजिक्ससाठीही मोटेगावकरांनी नामवंत प्राध्यापक आणले। रेणापूर तालुक्यातल्या मोटेगावात एक शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले मोटेगावकर 90च्या दशकात शिक्षण पूर्ण करून कोचिंग क्लासेस घ्यायला लागले तेव्हा सायकलवरून प्रवास करायचे, मुलांना शिकवायचे आणि शिकवण्याची शैली तेव्हापासूनच सगळ्यांना आवडायला लागली। मोटेगावकरांनी काढलेल्या नोट्स विद्यार्थ्यांना प्रचंड आवडायला लागल्या। भाड्याच्या खोलीत फक्त 10 मुलांसह सुरू केलेला कोचिंग क्लास पुढच्या 2 दशकात महाराष्ट्रातला सर्वात मोठा कोचिंग हब बनला। लातूरची ओळखही या क्लासमुळे व्हायला लागली। शिवराज मोटेगावकर हे फक्त प्राध्यापक राहिले नाहीत, तर मोटेगावकर हा लातूरमधला एक ब्रँड बनला। डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं तर मोटेगावकरांकडेच गेलं पाहिजे हे समीकरण मुलांच्या मनात सेट व्हायला लागलं। मोटेगावकरांनी लातूर नंतर पुणे, नांदेडसह राज्यभरात पाय पसरले आणि पाहता पाहता मोटेगावकर कोचिंग क्लासमधला एक सर्वात मोठा सम्राट बनले। पण याच मोटेगावकरांच्या मुलांना एवढं यश का मिळायचं? केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी मार्क घेणारे मुलं लातूरातूनच का यायचे? दरवर्षी मोटेगावकरांचा केमिस्ट्रीचा निकाल आणि त्याची टक्केवारी ही आता नीट पेपर फुटी ज्या केमिस्ट्रीचा पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे त्यासोबत जुळायला लागली आहे। मोटेगावकरांची गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने चौकशी सुरू आहे। मोटेगावकरांना पुण्यातल्या CBI कार्यालयात 2 दिवस चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलं। कदाचित अटकही होईल आणि ती जाहीरही केली जाईल। पण मोटेगावकरांच्या लिंक नेमक्या कुठून जुळल्यात? ज्या मोटेगावकरांची ओळख ब्रँड बनून होती त्यांना कोचिंग माफिया का म्हटलं जाऊ लागलंय त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा। शिवराज मोटेगावकर शिकवण्याची कला, बोलण्याची लकब आणि एकदा का समोरच्याला केमिस्ट्रीच्या नोट्स दिल्या मोटेगावकर मनावर छाप पाडायचे। कसलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या मोटेगावकरांनी कठीण परिस्थितीत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। 90च्या दशकात रेणापूर सोडल्यानंतर त्यांनी लातूरात पाय रोवले आणि 10वी-12वीच्या मुलांना कोचिंग द्यायला सुरुवात केली। मोटेगावकर ज्या नोट्स मुलांना द्यायचे त्याची लोकप्रियता एवढी होती की मुलं फक्त झेरॉक्स आणण्यासाठी लातूरला यायचे। मोटेगावकर संवाद साधण्यासाठी अत्यंत सहृदयी मानले जातात आणि यामुळेच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। त्याकाळी सायकलवरून लातूरात फिरणाऱ्या मोटेगावकरांनी पुढे कोचिंग क्षेत्रातच करिअर करायचं ठरवलं आणि त्यानुसार आपला विस्तार करायला सुरुवात केली। पुढच्या 2 दशकात मोटेगावकरांच्या कोचिंग संस्थेची वाढ राज्यभर प्रसिद्ध झालेल्या लातूर पॅटर्नच्या उदयासोबतच होत गेली। स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल विद्यार्थी घडवणारी ही शिक्षण पद्धती संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाऊ लागली होती। या शैक्षणिक परिसंस्थेमध्ये RCC ही संस्था पुढे जाऊन एक महत्त्वाची आणि प्रभावशाली संस्था म्हणून उदयाला आली। राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये RCCच्या केमिस्ट्री नोट्स, टेस्ट मॉड्यूल आणि शिकवण्याच्या पद्धतीची ओळख निर्माण झाली। विशेषतः नीट, JEE आणि CET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या संस्थेची लोकप्रियता अफाट वाढली। स्थानिक कोचिंग उद्योगाशी संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार RCC सध्या लातूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये विविध शाखांद्वारे कार्यरत आहे। या सर्व केंद्रांमध्ये मिळून दरवर्षी जवळपास 40,000 विद्यार्थी प्रवेश घेतात। फीची रचना आणि स्थानिक स्तरावरील अंदाजांच्या आधारे काही जणांचं म्हणणं आहे की या संस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे। माजी विद्यार्थ्यांच्या मते मोटेगावकर हे असे शिक्षक होते ज्यांनी केमिस्ट्री हा विषय समजून घेणं विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपं केलं। विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची शिकवण्याची शैली परिणामकारक ठरली। लातूरमधील स्थानिक लोकही शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानामुळे त्यांना एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून पाहतात। विद्यार्थी सांगतात की RCCने सुरुवातीच्या काळात संकल्पनांवर आधारित शिक्षण पद्धतीवर भर दिला। केमिस्ट्रीमध्ये कन्सेप्टला महत्त्व असतं आणि मोटेगावकर त्यातच पटाईत होते। शिवाय त्या काळात तुलनेने परवडणारी फी आकारली जात असल्याचे अनेक विद्यार्थी सांगतात। आजही मोटेगावकरांची फी मुंबई आणि पुण्यातल्या कोचिंगपेक्षा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परवडणारी आहे। लातूरमध्ये राहणं खाणं सुद्धा परवडणार आहे। मोटेगावकर हे सध्या मुलांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असले तरी कोचिंग सेंटरचा व्यवसाय त्यांच्या बहिणीची दोन्ही मुलं पाहतात। संस्था विस्तारत गेल्यानंतर RCCने पारंपरिक वर्ग खोल्यांमधील कोचिंग पुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता आपला विस्तार केला। संस्थेने डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म, राज्यव्यापी टेस्ट सिरीज, मेंटरशिप उपक्रम आणि नीट, JEE आणि CET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲप आधारित अभ्यासक्रम साहित्य सुरू केला।
शिवराज मोटेगावकर हे केमिस्ट्री विषयातले MSc गोल्ड मेडलिस्ट असून त्यांचं वर्णन दूरदृष्टी असलेला शिक्षण तज्ज्ञ असं केलं जातं आणि ते खरंही आहे, कारण लातूरमधून त्यांनी जे सुरू केलं त्याची ओळख देशात झाली आहे. मात्र केमिस्ट्री विषय सोपा करणाऱ्या मोटेगावकरांची गेल्या काही वर्षातली कुलकर्णी यांच्यासोबतची केमिस्ट्री समोर येताना दिसते. CBIने गेल्या 3 दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकलाय. मोटेगावकरांची पहिल्या दिवशी 9 तास चौकशी झाली. त्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल CBIने जप्त केले. पुण्यातून केमिस्ट्री विषयाचा पेपर सेट करणारा प्राध्यापक कुलकर्णीला ताब्यात घेतलं आणि दिल्लीला नेलं. मोटेगावकरांनी पहिल्या चौकशीनंतर स्थानिक पत्रकारांना सांगितलं की माझा यात काहीही संबंध नाही आणि CBIने जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं दिली आहेत. पण तरीही पुण्याला चौकशीसाठी बोलावलंय आणि मी CBIला सहकार्य करणार आहे. पण याच 2 दिवसात नांदेडमध्ये CBIची चौकशी सुरू होती आणि त्यात एक लिंक सापडली जी थेट मोटेगावकरांशी जुळते याचं CBIच्या तपासातून समोर येत आहे. CBIने पुण्यात दुसऱ्या दिवशीही हीच लिंक शोधून काढण्यासाठी मोटेगावकरांना चौकशीला बोलावलं आणि अटक होऊ शकते की नाही हे मोटेगावकर प्रश्नांचं उत्तर कसं समाधानकारक देतात यावरून अवलंबून आहे. मात्र सध्याची परिस्थिती, पुरावे आणि थेट जुळलेल्या लिंक पाहता CBI मोटेगावकरांना सोडणार नाही असंच दिसतंय. शिवराज मोटेगावकर यांनी एका सामान्य कुटुंबातून येऊन मोठं साम्राज्य उभं केल्याने त्यांचे या काळात स्पर्धक आणि शत्रू मोठ्या प्रमाणात वाढले. अनेक जण मोटेगावकरांच्या संपत्तीबद्दल उघडपणे बोलून दाखवतात. कोणी त्यांची संपत्ती 1000 कोटींची सांगतं तर कोणी 500, कारण त्यांच्या एका क्लासचा एका वर्षाचा टर्नओव्हर फक्त 100 कोटी रुपये आहे. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मोटेगावकरांची संपत्ती फक्त भारतातच नाही तर दुबई, सिंगापूर अशा देशांमध्येही आहे. त्यांचे परदेशातही घर आहेत. मोटेगावकरांनी लातूरसह वेगवेगळ्या जिल्ह्यात जमिनी आणि मोठमोठे संकुलं उभारलेत ज्याचं मूल्य काही शेकडो कोटींमध्ये आहे. मोटेगावकर वर्षाला फक्त 21 लाख रुपये ITR भरतात असं बोललं जातं. म्हणजे ते त्यांची एकूण कमाई साधारण 1 कोटीपेक्षाही कमी दाखवतात. यामुळेच त्यांच्या आयकर विभागाकडून अनेकदा चौकशीही झाली आहे. 2014ला आयकर विभागाने मोटेगावकरांची चौकशी करण्यासाठी RCC संकुलाला भेट दिली होती, तर या अधिकाऱ्यांवर कांदे आणि बटाटे फेकून हल्ला करण्यात आला होता. मात्र मोटेगावकरांवर कोणती कारवाई झाली नाही एवढी त्यांची ताकद आहे. स्पर्धक सांगतात की जिल्ह्यात येणारा IAS आणि IPS हा नेहमी मोटेगावकरांचा खास बनतो, त्यामुळे मोटेगावकरांना कसली अडचण येत नाही. मोटेगावकर यांचे राजकीय संबंध सगळ्याच पक्षांसोबत चांगले आहेत आणि हे संबंध मैत्रीच्याही पलीकडचे मानले जातात. कित्येक IAS अधिकाऱ्यांसोबत मोटेगावकरांची आर्थिक भागीदारी असल्याचंही बोललं जातं. मोटेगावकरांचा जो यशस्वी पॅटर्न आहे तो या केमिस्ट्रीच्या पेपर फुटीसोबत जोडला जातोय, कारण कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या लिंक समोर येत आहेत. मात्र त्या सिद्ध होत नसल्यामुळे CBI कडून अजूनही फक्त चौकशी सुरू आहे. मोटेगावकरांविषयी संशय वाढण्याचं कारण म्हणजे नांदेडच्या कोचिंग सेंटरला टाळं ठोकण्यात आलं आणि इथूनच खरी लिंक लागली. मोटेगावकरांना CBI आता दिल्लीतल्या कोर्टात हजर करून पुढची कारवाई करणं अपेक्षित आहे. आतापर्यंत अटकेचा पॅटर्न पाहिला तर आधी चौकशी, नंतर ताब्यात आणि शेवटी अटक अशी कारवाई केली जाते. मोटेगावकरांचे कोचिंग सेक्टरमधले विरोधक त्यांना कोचिंग माफिया म्हणतात, कारण मोटेगावकरांचं एकही कांड आतापर्यंत समोर येऊ शकलेलं नव्हतं, कारण त्यामागे अफाट पैशाची ताकद होती. पण एका चुकीने मोटेगावकरांच्या साम्राज्याला जबर धक्का बसलाय. या सगळ्या गोष्टींवरती तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. नीट घोटाळ्यावरती तुम्ही व्यक्त व्हा. चॅनल सबस्क्राईब करा.